नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसा करायचा ते आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर तुमचा पॅन कार्ड हा NSDLच्या वेबसाईटवरून जर बनवलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर तो कसा डाउनलोड करायचा आणि पॅन कार्डची PDF कॉपी मोबाईलवरती कशी डाउनलोड करून घ्यायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे पॅन कार्ड डाउनलोड। पॅन कार्ड डाउनलोड टाईप केल्याच्या नंतर आता तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला इथे 3 वेबसाईट दिसत आहेत। पहिला आहे NSDL, त्याच्यानंतर आहे इन्कम टॅक्स आणि तिसरी आहे UTI। तर तुमचा पॅन कार्ड कोणत्या साईटवरून बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता काही जणांना कोणत्या साईटवर बनवलं आहे ते जर माहीत नसेल तर तुमच्या पॅन कार्डच्या बॅक साईडला ती साईट आहे, तर तिथे बघून तुम्ही त्या साईटवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आज मी NSDLच्या वेबसाईटवरून कसं डाउनलोड करतात ते सांगणार आहे। तर इथे आपल्याला ही जी पहिली साईट आहे NSDLची, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। आपल्याला स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे, इथे तुमची जन्मतारीख लिहायची आहे आणि इथे या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तुमची पॅन कार्ड वगैरे मोबाईल नंबर आलेला आहे। आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे OTP साठी मोबाईल किंवा ईमेल ID इथे क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP करायचं आहे। तर मी मोबाईल नंबरवरती क्लिक करणार आहे। आता मोबाईल नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता खाली एक बॉक्स आहे, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP करायचे आहे। OTP केल्याच्या नंतर जी मोबाईलवरती OTP आली असेल ती इथे OTP टाकायची आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे। व्हॅलिडेट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे पेड करायचं आहे। तर इथे कंटिन्यू विथ पेड वरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपल्याला 8 रुपये इथे चार्जेस आहेत। तर आपल्याला त्याच्यानंतर इथे आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला 8 रुपये पे करायचं आहे। इथे पे कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत, क्रेडिट कार्ड किंवा GPay वगैरे आलेला आहे। तुम्हाला इथे एक ऑप्शन चूज करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता सक्सेस स्टेटसवरती बघू शकता सक्सेस झालेला आहे। तर बघू शकता इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्याच्या नंतर इथे आपल्याला जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे। आता डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे डाउनलोड PDF आहे, इथे क्लिक करायचं आहे। इथे मेसेज बघू शकता, इथे सक्सेसफुल झालेला आहे, मेसेजसुद्धा आलेला आहे। आता डाउनलोड PDF वरती क्लिक करून डाउनलोड अगेन करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड ऑनलाईन पॅन कार्ड NSDLच्या वेबसाईटवरून तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।